केतकीला समजत नव्हतं आपल्याला वाईट का वाटतंय, हा नाही तर दुसरा. तरी मन बेचैन का वाटत होतं. जास्त नवल तिला मम्मीचं वाटलं. यावेळेस तिने विरोध कसा केला नाही. लगेच दुसरं स्थळ ती विचार करत होती. काव्याला फोन काही लागला नाही. केतू आवर लवकर, पाहुणे येतील, येऊ दे, मी अशीच येणार. त्यांनी मला पसंत करो वा न करो, तुला पटलं नाही तरी मी अशीच येणार. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. असं म्हणून वसुधाने कमाल केली. मम्मीला काय झालं, कसला विरोध नाही, तिला नवल वाटत होतं. अगं केतकी, मला का सारखा फोन करत होतीस, काय झालं? म्हटलं आपणच प्रत्यक्ष जावं. पळत पळत आले बघ. काव्यामध्ये येत म्हणाली, तू तुझा फोन बदल बरं, कधी बघा बंदच असतो. बरं बाई साहेब, एवढा मूड का पडलाय? आणि काय झालं, डॉक्टर विराज आवडला नाही का? जाऊ दे, काय झाले सांगशील का? काही नाही, कुछ तो बात है, इसीलिए तो मूड उखडा उखडा है. काव्या, मी मजाकच्या मूडमध्ये नाही. मग कोणत्या? प्रेमाच्या? काही परवळू नको. तुला मम्मीने काही सांगितले नाही का? नाही. आणि तू डॉक्टरकडे काय झालं ते सांगितले नाहीस? तो अध्याय संपला. आज नवे पाहुणे येणार आहेत. काय? अगं मला वाटलं विराजच्या घरचे लोक येणार आहेत. आंटी खूप खुश. तेवढ्यात वसुधाने आवाज दिला, काव्या, तिला घेऊन खाली ये. चल केतू. अगं पण तू तयार झाली नाहीस. मी अशीच येणार. खाली पाहुणे आले होते, बराच आवाज येत होता. केतू खाली न आल्याने वसुधा वर आली. केतू चल ना लवकर, किती हा उशीर. खाली पाहुणे तुझी वाट पाहत आहेत. खूप आहेत सगळे. खूप छान छान, तू सुखात राहशील. सगळेच माणसं प्रेमळ आहेत. मुलगा तर मला खूप आवडला. किती लाघवी आहे. मानसने तुला गिफ्ट पाठवलं सुद्धा, दिलं हे बघ. गिफ्ट आधीच? बघ तर खरं. केतकी, मीच उघडते गिफ्ट, चालेल ना? काव्याने पाहिलं, रॅपर काढलं तर एक सुंदर ड्रॉइंग होती. किती सुंदर चित्र आहे ते. हे एक चांगलं झालं. मुलाची आणि तुझी आवड जुळते ते. आणि नावही छान आहे, मानस. आणि खरं सांगू का, विराज नाव जरा रूढ वाटत होतं. मानस कसं गोड वाटतं ना. काव्या म्हणाली, खरं तर केतकीला आनंद व्हायला हवा होता, पण झाला नाही. केतकीला कळत नव्हतं आपल्या मनासारखं, आवडसारखी असणारा, आपल्या अटी मानणारा मानसचं स्थळ आलंय. पण मनात, हृदयात कसलीच भावना का वाटत नाही. विराजबद्दल जे वाटत होतं ते या स्थळाबद्दल का वाटत नाही. आपण तर विराजला समोरासमोर पाहिलोही नाही, भेटलोही नाही. त्याचा फोटो पाहताच मनात, हृदयात हळूवार मोरपीस फिरल्यासारखं वाटलं होतं. कसा रुबाबदार दिसत होता. आपण कानाने ऐकलं, पण प्रत्यक्षात कुठे ऐकलं. एकदा भेटून समक्ष विचारावं म्हटलं तर आईने हे दुसऱ्या स्थळाला लगेच घरी बोलावलं. आपल्याला काय हवं, काय चाललंय, आपण प्रेमात पडलोय का? ही जी फिलिंग वाटते ती म्हणजेच प्रेम आहे का? छे, एकदाच पाहिल्यावर कुठं प्रेम होतं का? तिच्या मनात उलटसुलट विचार येत होते. कॉलेजमध्ये असताना समीर तिच्या किती मागे लागला होता, पण तिने त्याला नम्रतेने नकार दिला होता. आणि आता ती चक्क विराजच्या प्रेमात पडली होती. त्याचा माणुसकीचा मदत करण्याच्या कृतीने तिला तो आवडला होता. जास्त वाईट वाटत होते, कारण तिला माधवीताईचा स्वभाव खूप आवडला होता. आणि त्यांच्या बोलण्यातून विराजचाही स्वभाव कळला होता. म्हणून तर ती त्याच्या प्रेमात पडली असावी. पण प्रेमच सगळं काही नसतं. काव्याचं उदाहरण डोळ्यासमोर आहे. ती तर सुयशच्या प्रेमात 2 वर्ष होती ना. काय झालं मग तिच्या मनाचे लक्तर झाले की, आणि तिचा निर्णय पक्का झाला. प्रेमळ हृदयाचं न ऐकता प्रॅक्टिकल मनाचं ऐकायचं ठरवलं तिने. असं म्हणून मुलाला बघायला खाली आली. बर झालं आलीस, चल लवकर बाहेर. आधी हे बघ, मुलाकडच्यांनी किती छान अंगठी आणले बघ, पसंत पडते का? त्याचा विचार आहे लगेच साखरपुडा करायचा. वसुधाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मम्मी, मला घरातून हाकलायची घाई झाली आहे का तुला?
मुलाला पाहिलं नाही तरी रिंग, मला एकदा बघू तर दे. घाई तर करावीच लागते. तुम्हीच म्हणता ना, वेळ कशाला घालवायचा. झाली गोष्ट उगाळायची नाही म्हणून मी झटपट निर्णय घेतला. तुमच्या पिढीसारखं वागायचं ठरवते. बघू जमतं का ते. केतकीला राग आला. माझेच वाक्य माझ्यावरच सारखं मला ऐकवत आहे. पण ती काही बोलली नाही. काव्या खालून येत म्हणाली, अगं केतू, काय सुंदर आहे मानस. तुमची जोडी शोभून दिसणार बघ. चल लवकर. केतकीने दारातून सहजच डोकावून पाहिले तर हॉलमध्ये बरेच जण आले होते. गप्पा गोष्टी चालल्या होत्या. मुख्य म्हणजे नेहमी तिची साईड घेणारे तिचे पप्पा गप्पामध्ये चांगलेच रंगले होते. जाण्याची मुळीच इच्छा नव्हती, पण न येण्याचं कोणतं कारण ती मम्मीला सांगणार होती. तीच सुरुवातीला म्हटली होती, आवड नाही जुळली तर लग्न करणार नाही. आत्ताचा मुलगा कसा आहे कोण जाणे. त्याला मात्र ड्रॉइंग आवडते असं मम्मी म्हणते. घरी सुद्धा कुणी विरोध करणार नाही म्हणतात. तरी हे आपले मन का तयार होत नाही. केतू, ए केतू, चल लवकर. वसुधाने आवाज दिला. चल मम्मी, मी तयार आहे. पण मी ट्रे, चहा वगैरे काही घेणार नाही. मी नुसतंच जाऊन बसणार बघ. हो चालेल, पण निदान जाऊन बस तरी. खरं तर हा टिपिकल मुलगी दाखविण्याचा प्रोग्राम तिला आवडला नव्हता. पण मम्मीला सारखा विरोध करूनही जमणार नाही. ती बाहेर आली. काव्या ही सोबतच होती. खाली पाहत बसली होती. सोबत आल्याने एका तिला बरेच प्रश्न विचारले. ती काहींची उत्तरे देत होती तर कधी गप्प बसत होती. रवी म्हणाला, केतकी, मुलगा तर बघ. काय लाजाळू मुलीसारखं खाली मान घालून बसली. केतकीने समोर बघितलं तर विराज. अरे हे काय, मला खरंच वेळ लागेल. मला कोणताही मुलगा विराजसारखा का वाटतो. काय सुनबाई, मुलगा पसंत आहे ना. आवाज ऐकल्यासारखा वाटला आणि तिने मान वर करून पाहिलं तर त्या माधवीताई होत्या. म्हणजे स्वप्न नाही तर खरंच का. या कशा इथे. केतकी मनात म्हणाली, सासू तर तुला पसंत होती ना. मुलगा पसंत आहे का बघ. रवी म्हणाला, हो, पण त्यांना ड्रॉइंग आवडत नाही ना. कोण म्हणलं तुला. आत्ता दिलेलं चित्र त्याने तर काढलंय. माधवी म्हणाली, त्यावर तर मानस लिहिलंय. मानस त्याचं निकनेम आहे. माधवराव म्हणाले. ती खूप गोंधळली होती. तिला काही कळत नव्हतं. एक मिनिट, आलेच मी असं म्हणून केतकी पटकन आत गेली. काव्या, वसुधा पण तिच्या मागे आल्या आणि हसायला लागल्या. कशी फजिती झाली केतू राणीची. काव्या म्हणजे तुला ही माहीत होतं ना. हे काय केतू, करायची ना लग्नाची बोलणी की बघायचं दुसरं स्थळ. वसुधा म्हणाली, मम्मी, चांगलीच फिरकी घेतलीस की माझी. तसं मला नवल वाटलंच होतं. मी पसंत नाही म्हणल्यावर तू विरोध कसा केला नाहीस हा प्रश्न पडला होता. घाबरल्या होत्या बाईसाहेब. मनातला राजकुमार मिळणार नाही म्हटल्यावर. काव्या म्हणाली, केतू, नशीबवान आहेस. सगळेच माणसं छान आहेत. पण मम्मी, दुसरं स्थळ ही काय भानगड होती. काही नाही ग, तुझी थोडी फिरकी घेतली मी जे ऐकलं होतं ते हॉस्पिटलमध्ये. कधी कधी ऐकलेलं खरं नसतं. कुठल्याही गोष्टीची खात्री झाल्याशिवाय निर्णय घेऊ नये हे तुला कळावं म्हणून वसुधा हे सगळं केलं. रवीमध्ये येत म्हणजे पप्पा तुम्हीही. तेवढ्यात माधवीताई मध्ये आल्या. काय गो केतकी, म्हणजे तुम्ही सामील. पण कसं. केतुराणी, मी सांगते. त्या दिवशी काव्या, अगं त्या विराजला काही बोलायला राहू दे. तू कशाला सांगतेस. रवी म्हणाला, आम्ही नाश्ता करतो, तुम्ही या बाहेर चक्कर मारून. आता तरी ड्रेस बदलणार की असाच जाणार. ती पटकन ड्रेस बदलायला गेली. बाहेर जाण्यासाठी केतकी लवकरच तयार होऊन आली. जा, बोला आणि मनातलं सर्व काही सांगा. माधवीताई म्हणाल्या, आम्ही आता निघतो. लवकरच भेटू केतकी, नंतर फोन कर. माधव म्हणाला, मम्मी, मी तुम्हाला ड्रॉप करतो आणि नंतर जाऊ आम्ही. विराज म्हणाला, नको, जा तुम्ही, आम्ही जातो. ते दोघे निघाले. केतकी, कुठे जायचं. फ्रेंड्स कॉर्नरमध्ये जाऊया, तिथं फारशी वर्दळ नसते. ठीक आहे,
केतकी मनातच खूप खुश होती. खरंच आपण प्रेमात पडलो की काय? तिला तिचं नवल वाटत होतं. काव्याला तीही नेहमी चिडवायची. कसं ग तुमचं हृदय तुमच्या ताब्यात राहत नाही? मनाने स्ट्रॉंग असावं माणसाने, कशाला प्रेमाभिमात पडायचं? पण आज अपना दिल अपने पास नाही. तेवढ्यात FM वर टाइमपासमधलं गाणं लागलं होतं. रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा, कंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा. ती मन लावून गाणं ऐकत होती. त्या गाण्यात तिच्या मनाच्या भावना व्यक्त होत होत्या. कॅफेत खरंच फारशी वर्दळ नव्हती. केतकी शांतच होती. काय बोलावं, कशी सुरुवात करावी तिला काहीच कळत नव्हतं. एरवी तोंडाचा पट्टा चालू असणारी आज मात्र गप्प बसली होती. मग कसं वाटलं आमचं हॉस्पिटल? विराजने बोलायला सुरुवात केली. केतकीला आश्चर्य वाटलेलं. विराजला माहिती होतं मी हॉस्पिटलमध्ये आले होते. कुणी सांगितले? काव्याने, मम्मीने. तिचा चेहरा वाचत तो म्हणाला, मला कोणी सांगितलं नाही, मी स्वतः पाहिलं होतं. म्हणजे? मी तुला पाहत होतो, तुझ्या सगळ्या हालचाली. तू हुशार आहेस, पण तू हे विसरलीस, हॉस्पिटलमध्ये CCTV असतात. ओ सिट, माझ्या कसं लक्षात आलं नाही? तू आलीस तेव्हा माझं लक्ष नव्हतं, पण तू तुझा नंबर आला तरी मागच्या पेशंटला जा म्हणत होतीस. तेव्हा नर्सने मला येऊन सांगितले. तुझा फोटो पाहिल्याने तूच आहेस असं मी ओळखले आणि मग कॅमेऱ्यात तुझं निरीक्षण करत होतो. तुला ते कळू नये म्हणून नर्सला सांगून तुला डॉक्टर राजच्या केबिनमध्ये पाठवलं. फोटो पाहिल्या पाहिल्या मला तू आवडली होतीस आणि आता तुला प्रत्यक्ष पाहत होतो. अंगात ताप असतानाही तू खूप गोड दिसत होतीस. आईने तुमची भेट झाल्यावर काय काय बोलणं झालं ते मला सांगितले होते. तुझी आवड ड्रॉइंग आहे, तेच तुझं ध्येय आहे हे तिनं मला सांगितलं होतं. तू माझी चौकशी करायला आलीस. मग मलाही वाटलं आपण हिची थोडी फिरकी घेऊया, तुला ऐकू जावं असंच मी बोललो. तुझ्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव बघून मला फार हसू येत होतं. मी तुला केबिनमध्ये बोलवणार होतो, तेवढ्यात एक पेशंट आला. त्याला चेक करेपर्यंत तू पार गेटच्या बाहेर गेली होतीस. मला काय करावे सुचेना. गंमत करायला गेलो, पण यातून काही वेगळं होऊ नये म्हणून मी आईला फोन लावला. माझ्या आईने तुझ्या आईला. पुढचा प्लॅन मात्र त्या दोघींचा. बाप रे, तुम्ही प्लॅन खेळत होता की काय? मी मात्र बेचैन होते. मला वाटलं खरंच तुला ड्रॉइंग आवडत नाही. घाबरले होते, कारण मनाने तुला लाईफ पार्टनर म्हणून निवडलं होतं. पण माझ्या करिअरला धोका होता. मला कोणता निर्णय घ्यावा कळत नव्हतं. खरंच मला आवडत नसतं तर तू काय केलं असतंस? जर तरची गोष्ट नको, पण मला एक सांग विराज, आज सकाळी तू दिलेलं गिफ्ट तूच काढलं आहेस की तोही प्लॅनचा एक भाग आहे? ते मी स्वतः काढलं आहे. मी प्रोफेशनल आर्टिस्ट नाही, पण मनात आलं तर काढतो. माझं निक नेम खरंच मानस आहे. मी मात्र प्रोफेशनल आहे, माहीत आहे ना? मी मात्र प्रोफेशनल आहे, माहीत आहे ना? हो, तुझा बायो वाचला मी आणि आईनेही सांगितले. लग्नानंतर चालेल, एकदा चित्र काढायला घेतलं की मी वेड्यासारखं काढत असते. तो हसला. का हसलास? काही नाही, 2 वेडे एकत्र आल्यावर कसं व्हायचं? मीही असाच. माझी ड्युटी अशीच आहे. एमर्जन्सी आल्यावर मला बऱ्याच वेळा थांबावं लागतं. तू मलाही समजून घेशील ना? नक्कीच. अजून एक, सध्या मी जिथे काम करतो ते हॉस्पिटल काकांचं आहे, माझं नाही. काही दिवसांनी सुरू होणार आहे, पण जेव्हा मात्र मी नाममात्र फी घेणार आहे. पैसा कमवण्यासाठी मी डॉक्टर झालो नाही. मला समाजातील गोरगरिबांची सेवा करायला आवडते. मी तुला यासाठी सांगतो की त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच ती म्हणाली, त्याची काळजी तू करू नकोस. मला काहीच हरकत नाही. मला स्वतःही जास्त डामडोल आवडत नाही. माझी राहणी साधी आणि फारशा अपेक्षाही नाहीत. तुझा बायोवरून आणि आता प्रत्यक्षात पाहिल्यावर लक्षात आलंच. कारण आता ही केतकीने सिम्पलसा ब्लू टॉप आणि व्हाईट जीन्स घातली होती. फारसा मेकअप नव्हता. मी आत्तापर्यंत पाहिलेल्या मुली भडक मेकअप असलेल्या होत्या. बरेच फोटो असे असायचे. मला माझ्या ध्येयाला
साथ देणारी मुलगी हवी होती. तुझा फोटो पाहिला आणि वाटलं ही मुलगी आपली जीवनसाथी होण्यासाठी योग्य आहे. फोटो पाहूनच तुला कसं कळलं? माझं अंतर्मन म्हणाले. ते बऱ्याच वेळ गप्पा मारत होते. काही मनात असेल तर विचार, विराज म्हणाला. पुढच्या भेटीत बोलू की, ती हसत म्हणाले. म्हणजे अजून बाकी आहे का? खूप पॉईंट आहेत, पण आत्ता नको, कधीतरी पुन्हा. बरं बाईसाहेब, भेटू आपण लवकरच. लग्नाची बोलणी करायला आमच्या घरी या. बरं वसुधाने म्हटले, तुम्हीच केतकीला घेऊन या, म्हणजे तिला घर बघता येईल. आणि बोलणी काय करायची, आम्हाला हुंडा नको, फक्त लग्न कसं करायचे हे ठरवूया. केतकी, रवी, वसुधा विराजच्या घरी आले. घर कसले, तो एक सुंदर बंगला होता. समोर छानशी बाग होती. वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे लावली होती. विराज केतकीला तुझी रूम दाखव, आम्ही तोपर्यंत बोलत बसतो. विराजची रूम प्रशस्त होती. समोरच्या रॅकमध्ये पुस्तकं छान लावली होती. वरच्या कप्प्यात पदकं, ट्रॉफ्या होत्या. विराज, तू खूपच स्कॉलर आहेस की. केवढी हे प्राईज? आहेच मी हुशार, फर्स्ट रँक कधी सोडला नाही. मी नाही बाबा, आपली जेमतेम पास होत असे, कधी नंबर वगैरे आला नाही. विराजने काढलेले चित्र दाखवले. तू पण छान काढतोस की चित्र. काढतो कधीतरी मूड असल्यावर. माझं एक्झिबिशन भरवायचं स्वप्न आहे. नक्कीच मी तुला चित्र सिलेक्ट करायला मदत करेल. केतकी, मम्मी पप्पा लग्न कसं करायचं हे ठरवतीलच, पण तुला लग्न कसं आवडेल? विराज, माझं आणि मम्मीचं आधीच ठरलं होतं. मुलगा मला हवा तसा मी पसंत करणार. लग्न मात्र तिच्या म्हणण्यानुसार करणार. तुझं काय मत आहे विराज? मला फारसा गाजावाजा आवडत नाही. लग्न दोघांचं जरी असले तरी दोन कुटुंब एकत्र येतात. त्यांच्या विचाराने, मताने निर्णय घ्यायला हवा. सर्वांचे मत विचारात घेणे महत्त्वाचे आहे. केतकी म्हणाली, बघू मोठे काय ठरवतात ते. विराज, मला नेहमी लग्नाची भीती वाटत होती. आजूबाजूला विस्कटलेले लग्नाची उदाहरणं होती. माझी मैत्रीण काव्या, हिचं तर लव्ह मॅरेज झालं होतं. पण काय झालं, एका वर्षात सगळा खेळ मोडला. पण आईचं म्हणणं होतं, आमच्यासाठी तरी लग्न कर, आमच्या माघारी कसं होईल. तिच्या बुनबुनीमुळे मी हो म्हणाले. म्हटलं सुरुवात तर करायची कुठे लगेच आपण लग्न करणार आहोत. म्हणून मी मम्मीला हो म्हणाले. पण तुझा फोटो पाहिला, बरा वाटला. तरी मी मम्मीला अट टाकली की मी आधी सासूला भेटणार. आंटीला भेटले, त्यांचा स्वभाव खूप आवडला. आणि तुला दवाखान्यात पाहिल्यावर मला तू आवडलास. नाही म्हणता मी तुझ्या प्रेमात पडले आणि चक्क मी तुझ्याबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. केतकीने आपल्या मनातलं सगळं सांगितलं. माझंही फारसं वेगळं नाही. मला जास्त मेकअप आवडत नाही. भडक ड्रेस घालून फोटो पाठवणाऱ्या मुलीला मी रिजेक्ट करायचो. पण तुझा साधा सिंपल फोटो पाहिला, वाटलं या मुलीबरोबर आपलं जमेल. चला, म्हणजे 2 वेळे एकत्र आलेत. केतकी हसत म्हणाली. कोणत्याही गोष्टीसाठी योग्य वेळ यावी लागते. केतकी, आपण एकमेकांना समजूनच घेऊ, संसार करू. सुरुवातीला सगळेच असेच म्हणतात. विराज, तसं नसतं. ठरवलं तर सगळंच होत असतं. भांडणाचं मूळ गैरसमजात असतं. बऱ्याच गोष्टी मनात ठेवल्या तर गैरसमज वाढत जातात, विराज म्हणाला. विराज, मी मात्र मनात काहीच ठेवत नाही. पटलं तर नाही, स्पष्ट सांगते. माझा मित्र आहे अमित, तो काय करतो, त्याच्यात काही भांडणं झालं की तो डायरीत लिहितो. रात्री त्याची बायको अनिता हिला वाचायला देतो आणि शांतपणे झोपतो. किती राग आला तरी अनिता ते वाचते. तिला जे वाटते ते डायरीत लिहिते. लिहिता लिहिता मनातला सगळा निचरा होतो. सकाळी फ्रेश मूड. अरे वा, छान आयडिया आहे की. विराज, माझ्या मम्मीला राग आला तर ती एवढे पदार्थ करते की आम्ही खाऊन खाऊन दमतो. वेगळीच पद्धत आहे ही. त्याचं काय, तिला मनापासून स्वयंपाक करायला आवडतो. त्यात ती रमून जाते. आपण कशावर चिडलो हेच लक्षात राहत नाही तिच्या. तिचं म्हणणं आहे की ज्या गोष्टीचा राग आला त्याचा जास्त विचार करायचा नाही, दुसरीकडे लक्ष घालायचे. आपण मात्र भांडायचं नाही. केतक्या, ती हसली. विराज,
मी तर तुझं रोज भांडून भुसकट पाडेल. चालेल ना? जेवढं भांडण तेवढं प्रेम वाढत जातं असे माझे पप्पा म्हणतात. त्यांच्यात भांडणं होतात, भांडण म्हणून नाही, पण शाब्दिक चकमकी चालूच असतात. त्याचं मात्र एक आहे, ते जास्त वेळ एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. विराज, तुला भेटायला माझी लहान बहीण मनू आणि तिचे मिस्टर येणार आहेत आज इथंच. लहान बहीण अजून तिचं आधी लग्न झालं. मला करायचं नव्हतं, पुढं शिकायचं होतं. तिची इच्छा होती, मग मम्मी पप्पाने लग्न लावून दिले. तिला एक छोटा मुलगा पण आहे, वेद. मला पण एक मोठी बहीण आहे, तिला एक मुलगी आहे. माझे आजी आजोबा गावाकडे असतात. ती पण येणार आहे आज. छान सगळ्यांची ओळख होईल. विराज, मला घरात खूप माणसं असल्याले आवडतात. म्हणजे घर जिवंत असल्यासारखे वाटते. खरंच का? सगळ्याचं काम करावं लागेल की? तरी आवडेल, फक्त नवरा बायको नको. सुनसान घर नाही आवडत मला. जितके माणसं जास्त तितकं वातावरण हसतं खेळतं राहतं. काही तडजोडी करावे लागतात, पण तरीही आवडतं. आपल्या माणसात राहायला आवडतं. चल खाली, बराच वेळ झाला आपण गप्पा मारतोय. विराजचे आजी आजोबा आले. मनीषा, तिचा नवरा पार्थ आणि त्यांचा मुलगा वेद थोड्याच वेळात आले. विराजची बहीण मात्र 2 दिवसांनी येणार होती. त्यांची चर्चा चालूच होती. घेणं देणं काही नको, लग्न आपण रजिस्टर पद्धतीने करू, माधवीताई म्हणाल्या. मला लग्न चांगलं दणक्यात करावं असं वाटत होते, सगळी हौस मौज करत. मनूच्या वेळेस करता आलं नाही म्हणून, वसुधा म्हणाले. विराजच्या आजीचंही म्हणणं लग्न दणक्यात करायचं. बरीच चर्चा झाली. एकमत होत नव्हतं. विराजचे आजोबा म्हणाले, जरा पोरांना विचारू द्या. वेदू, जा बोलावून आण माऊला. विराज आणि केतकी, तुम्हाला कसं लग्न हवं आहे सांगा तुम्ही पण. तुम्ही जसं ठरवाल तसं. माझी तशी कोणतीच अपेक्षा नाही. केतकी, मला जास्त डालमोल नको. विराज, शेवटी विराजचे आजोबा म्हणाले, मी सांगतो, पटतं का बघा. आपल्याला वायपळ खर्च नको आणि हौस झाली पाहिजे ना. मोजक्यात नातेवाईकात आपण छोटेखानी लग्न करूया. लग्नाला अगदी जवळचेच नातेवाईकांना बोलूया, जास्त लांबचे नको. कमी माणसं असल्याने मानापानाची भानगड राहत नाही. हे चालेल, म्हणजे जास्त फापट पसारा नको, यात आहेराची भानगड नको. अहो, पण बाकीचे लोक नाराज होतील लग्नाला बोलावलं नाही म्हणून. आपण त्यांच्या लग्नाला गेलेलो असतो ना. वसुधा म्हणाली, त्याच्यासाठी आपण रिसेप्शन ठेवूया ना. नाहीतरी जे जवळचे असतात त्यांनाच लग्नात इंटरेस्ट असतो, बाकीच्यांना जेवणातच. रवी म्हणाला, तेही खरे, आपण मान्य करत नाही, पण आपण दुसऱ्याच्या लग्नात नाही म्हटलं तरी बोर होतोच ना. त्याच्या फॅमिलीच फोटो सेशन चालू असतं, आपण मात्र जांभळ्या देत असतो. हो, हे मात्र खरं आहे. आजोबा हसत म्हणाले, ठरलं तर मग लग्न 100 माणसांचे आणि रिसेप्शन मोठं, सगळा खर्च निम्मा. बोलणी झाल्यावर हसत खेळत जेवण झाले. सगळे घरी आले. मनीषाला सोडून पार्थ परत जाणार होता. वेदू तर माऊला चिटकून होती. माऊ, मी तुझं लग्न होईल तोपर्यंत मी इथंच राहा. तू जाऊ दे मम्माला तुझ्या घरी. दीदी, जिजू खरंच खूप छान आहेत. नाही म्हणत शेवटी लग्नाला तयार झालीस की. म्हणे, कसा वाटला विराज? एकदम कडक आहे डॉक्टर साहेब. दीदी, जिजूचं नाही तर सगळीच फॅमिली छान आहे. केतकी, आज आपण भेटायचं का? हो, पण कुठे? आपल्या हॉस्पिटलमध्ये चालेल. आपल्याला महत्त्वाच्या व्यक्तीला भेटायचं आहे. कुणाला? तू ये तरी खरं. विराज केतकीला कोणाला भेटवणार असेल आणि तिला आता उत्सुकता लागलेली असते. विराज नेमकं आपल्याला कोणाला भेटवणार आहे, हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला पुढचा एपिसोड पाहावा लागेल. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.